20 तारखेची जोरदार तयारी आता सुरू आहे। देशातलं सर्वात मोठं आंदोलन मुंबईत होईल असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आंदोलनावेळी मुंगी शिरायलाही जागा राहणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर सोबतच ओबीसी मधूनच आरक्षण घेणारा या भूमिकेवरती मनोज जरांगे पाटील हे अद्यापही ठाम आहेत। 20 तारखेची काय तयारी आहे, किती लोक अपेक्षित आहेत तुम्हाला, आणि इतक्या लोकांचं मॅनेजमेंट करणं ही काय सोपी गोष्ट नसणार आहे। कसं करणार, किती मराठा समाज येणार आहे? आमची तयारी सुरू झाली। आमच्या आता रस्ते बघण्यासाठी टीमा गेल्या की कोणत्या रस्त्याने चांगलं व्यवस्थित राहील, लोकांची व्यवस्था आपल्याला करता येईल व्यवस्थित हिशोबानं। काही जण मुंबईत सुद्धा आहेत की ते आपल्याला ग्राउंडवर लागणारे सगळे जास्तीची याची तयारी चालली। तुमचा दुसरा प्रश्न आहे की लोकांचा, तर 3 करोड लोकांना कमी लोक येणार नाही आणि 10 लाख गाड्या येण्याची शक्यता आहे, कारण तशी तयारी सुरू झालेली। कारण ती व्यवस्था मोठी आहे, 2 दिवसाचं नाही हा विषय। हा विषय खूप मोठा आहे। आंदोलन व्यापक चालवायचं, शिकविले तरी पोरांचं वाटोळं झालंय, पैसा घातला कर्ज झाले तरी वाटोळं झालं। आमचं वाटोळं इतकं पोरांचं झालेलं असताना लाखांना पोरं सुशिक्षित बेकार पडले, तरी पण काही जण विरोध करतायतच मराठ्याचं चांगलं होऊ नये म्हणून। आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलं, आपल्याला चांगलं करूनही लोक आपल्याला विरोधच करायला लागले। त्यांचे कोण बोललं तरी विरोध करायला लागले, नाही बोललं तरी विरोध करायला लागले। त्यापेक्षा आपल्या पोरासाठी लढा आपण आहात, म्हणून करोडाच्या संख्येनं मराठी येणार, घर सोडणार आहेत मराठी यावेळी 100%। मुंगीला सुद्धा शिरता येणार नाही एवढं विराट रूपानं मराठी बाहेर पडणार। लोक तिथे येतील एवढ्या मोठ्या प्रमाणात, इतक्या मोठ्या प्रमाणात समाज, सगळ्याच गोष्टी आहेत त्यांच्या, तुमच्या तिथे नित्याचा तिथे राहणं आहे, तिथे अनेकांची व्यवस्था तिथे आहे, गैरसोय होऊ शकते कार्यकर्त्यांची, कार्यकर्ता तिथे येणार आहे मोठ्या प्रमाणात। किंवा दुसरी जी शक्यता तुम्ही म्हणतात आता मुंगी शिरायला जागा राहणार नाही, इतके लोक इथे जमणार आहेत, पण मग अशा वेळेस कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टींची चिंता अनेकांना या क्षणी पडलेली आहे। कायदा सुव्यवस्थेला काय बाधा नाही येणार आमच्या, आम्ही पालन करू त्यांचं संरक्षणाची जी जबाबदारी ती आम्ही सुद्धा पार पाडू। त्यांना निवांत बसण्यासारखी व्यवस्था आम्ही करू, खुर्चीवर बसा, काय होणार नाही। आम्ही शांततेत येणार आहे आणि शांततेत आंदोलन आरक्षण घेऊन जाणार, याच्यावर मात्र ठाम आहेत। आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, सोडणार नाही। आरक्षण घेणार, आम्ही मुंबईत पण येणार। तर मनोज जरांगे पाटील यांचा हा मेगा प्लॅन नेमका काय असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 30,000च्या तुकड्या यामध्ये असणार आहेत। 100 मीटर अंतर सोडून तुकड्या असणार आहेत। तर 30 पाण्याचे टँकर असणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं 20 जानेवारीला आंदोलन मुंबईत धडकणार आहे, त्यापूर्वी ही संपूर्ण पूर्वतयारी आहे। प्रत्येकी 10 रुग्णवाहिका देखील असणार आहेत। प्रत्येक तुकडीत चहा पाण्याची सोय असणार आहे। ट्रॅक्टरमध्ये छत बांधून निवारा देखील केला जाणार आहे। पोवाडे, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम देखील त्यामध्ये त्याचा समावेश असणार आहे। लेझिम, कबड्डी अशा सांघिक खेळांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे। कपडे, टॉवेल, कोलगेट, कोळसा, गॅस ही देखील सर्व सामग्री सोबत असणार आहे। इस्त्री करण्याची दुकान, टेबल, काडीपेटी, तांदूळ, बाजरी, ज्वारी, गहू हा देखील संपूर्ण साठा सोबत ठेवला जाणार आहे। शिरा, साखर, गुळाची ढेप, मीठ, सुका खाऊ प्रत्येक गावातील ग्रामस्थ यासाठी वर्गणी काढणार आहेत। त्यातून पेट्रोल डिझेलचा खर्च केला जाणार आहे, अशा प्रकारची ही माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।